नमस्कार मित्रांनो, मी धीरज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडई बघता बघता गणपतीच्या सणाचे सर्व दिवस संपले आणि आज आहे शेवटचा दिवस म्हणजेच विसर्जनाचा दिवस। आणि मागचे 6 दिवस सर्वांनी भरपूर मजा केली, गाणी गायली, आरत्या म्हटल्या, नाच केला, खूप मजा आली। प्रत्येकाच्या घरी आरतीनंतर मस्त असा नाश्ता पण भेटला सर्वांना। खूप धमाल मस्ती केली सर्वांनी मागचे 6 दिवस। परंतु आता बाप्पांचं विसर्जन आहे, गौराई मातेचं विसर्जन आहे। ते थोडंसं आतून आपल्याला वाटतं की अरे बाप्पा आपल्याला चाललेत, आता 1 वर्ष पुन्हा वाट बघावी लागेल। आणि त्याच्यानंतर आज सर्व शेवटचा कार्यक्रम, शेवटची आरती आणि विसर्जनानंतर मग सर्वजण आपापल्या घरी आपापल्या कामाला सर्वजण पुन्हा मग 1 वर्ष आपल्याला वाट पाहावी लागेल पुन्हा या क्षणाची। तर त्यासाठी थोडंसं आतून मनाला वाटतं की असं। तर मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला, त्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेलं की आपली जी गणपती बाप्पांची गाडी आहे ज्यातून विसर्जनाला आम्ही नेतो गणपती बाप्पांना आणि गौराई मातेला, ती गाडी तर आम्ही ऑलरेडी फिटिंग करून ठेवलेलीच आहे, फक्त तिला आता सजवायची राहिलेली आहे। आणि आम्ही असं ठरवलं की दुपारी 1 वाजता तरी आपण निघूया, जेणेकरून आपल्याला पुन्हा रिटर्न घरी यायला अंधार पडणार नाही। मागच्या वेळेला भरपूर उशीर झालेला, 7-7:30 वाजलेले घरी यायला। तर एक 5-6 वाजेपर्यंत घरी येण्याचं टार्गेट आहे रिटर्न, त्याच्यामुळे लवकर निघण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। कमीत कमी 1 वाजता, जास्तीत जास्त 1:30 वाजला तरी काही हरकत नाही। आणि मस्तपैकी फटाके वगैरे आणलेले आहेत, तर वाजत गाजत गणपती बाप्पांचं यंदा विसर्जन होतं आहे। तर हे सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल, नक्की तुम्ही आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मंडळी, आता आम्ही गणपती बाप्पांची गाडी सजवायला घेतलो आहे। 4-5 जण आम्ही इथे जमा झालो आहे आणि ओरिजिनल फुलंसुद्धा आहेत आणि काही नकली फुलांच्या माळा देखील आहेत। त्याच्यामुळे आम्ही संपूर्ण गाडी जी आहे ती चहूबाजूंनी सजवणार आहोत। तर मंडळी, पप्पा आणि मी आलो आहे चुलत आजोबांच्या घरी, कारण की गणपती बाप्पांना विसर्जनाआधी आम्ही ओटीवरती ठेवतो, तर त्याच्यासाठीच आलो आहे। ते गणपती बाप्पांना सर्वजण आम्ही नमस्कार करून घेतो। आता असं सेम आपल्या घरी पण जाऊया आणि गणपती बाप्पा गौराई मातेना ओटीवरती ठेवूया। तर आलोय मूळ घरामध्ये आणि इकडे बघताय रांगोळी काढलेली आहे, त्याच्यावरती आता चादर आपल्याला टाकायची आहे। पण त्याआधी काका इथे गणपती बाप्पा आणि गौराई मातेला नैवेद्य दाखवून घेतात, कारण की ओटीवरती ठेवण्या अगोदर असा नैवेद्य दाखवला जातो आमच्याकडे आणि त्याच्यानंतरच मग आम्ही थोडा वेळ ओटीवरती ठेवतो, सर्वजण मग नमस्कार करतो आणि मग फायनली घरातून गणपती बाप्पांना विसर्जनासाठी बाहेर काढतो। मंडळी, गणपती बाप्पा आणि गौराई मातेना असं ओटीवरती ठेवल्यानंतर मागचे सर्व 6 दिवस आठवले आणि अगदी मन भरून आलं आहे, कारण की मागचे 6 दिवस भरपूर मजा केलेली, भक्ती केलेली, आरत्या म्हटलेल्या, ते सर्व इथे अचानक मेमराईज होतं आहे। परंतु आता चला नमस्कार करून घेऊया शेवटचा आणि गणपती बाप्पांना विसर्जनासाठी घेऊन जाऊया।
तर मंडळी आता प्रत्येकाने आपापले गौरी गणपती विसर्जनासाठी बाहेर काढलेत आणि आम्ही पण आता गणपती बाप्पांना विसर्जनासाठी बाहेर काढतोय। आणि मगाशी तुम्ही बघितलं की आपली गणपती बाप्पांची गाडी थोडी पुढे नेऊन लावली, कारण की रीतिरिवाज म्हणून आम्ही गणपती बाप्पांनी गौराई मातेला असं हातामध्ये डोक्यावरती घेऊन 4 पावलं चालतो दरवर्षी। आणि बघा असं 3 वेळा आम्ही गणपती बाप्पांना असं घर दाखवतो आणि मगच फायनली विसर्जनासाठी नेतो। तर हे बघा मंडळी, गणपती बाप्पांची गाडी मस्त अशी सजवून छानपैकी इथे अशी उभी केलेली आहे आणि सर्वजण आता येत आहेत। आणि आता हळूहळू आम्ही गणपती बाप्पांना आणि गौराई मातेला गाडीमध्ये बसवतोय आणि पाऊस पण आता बारीक बारीक सुरू झाला आहे। तर मंडळी आता सर्वांचे गौरी गणपती अगदी व्यवस्थित गाडीमध्ये बसवलेत आणि आता आम्ही निघतोय विसर्जनाच्या दिशेने। आणि आमचं विसर्जन दरवर्षी खालती नदी आहे तिकडे आम्ही विसर्जनाला जातो। तर मंडळी चला तर निघूया। मित्रांनो, मुंबईवाल्यांनी जेवढ्या पण गाड्या आणल्यात ना सर्वांनी गाड्या काढलेल्या आहेत आणि पप्पांनी गाडी एकदम पुढे लावलेली आहे, कारण आमच्या गाडीमध्ये फटाके, खाऊचं सामान, पाण्याच्या बाटल्या सर्वच सामान आहे आणि या गाडीमध्ये गाणी लावलेली आहेत। आता नाचत तर नाही सध्या कोण, पण हळूहळू सर्वांमध्ये जोश येईल आणि नाचायला सुरुवात करतील। मित्रांनो, एक सीन झाला आहे, अचानक एक मिनी बस आले आणि इकडे रस्ता पण छोटा आहे त्याच्यामुळे आता त्यालाच रिवर्स घ्यायला लागलं, कारण की आम्ही पण गाड्या साईडला नाही लावू शकत आणि सर्वांची ते एन्जॉयमेंट चालूच आहे। खेळून निघाली गे खेळून निघाली अशी दाखवली चंद्राला 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 खेळून निघाली। इकडे सर्वजण नाचत होते आणि अचानक माझं लक्ष गेलं की आपल्या घरातली छोटी चिल्ली पिल्ली पण गणपती बाप्पांच्या गाडीला हातभार लावतात। म्हटलं तुम्हाला पण हे दाखवावं।
आताची बोलगी ते बोलत नाही श्रद्धाची आमची आठवली त्यांच्याची आमची आठवली श्रेष्ठा आता श्रेष्ठा असते ना तर दोन्हीची जोडी जमली असते ती पण अशीच आहे लागली की धनधनीत मग तू गाडी जरा साईडला घ्या रस्त्याला जाऊ दे रस्त्याला जाऊ दे. आता DJ बंद केला आहे आणि आता तोंडी गाण्यांवरती सर्वजण नाचत आहेत. आणि गेल्या वर्षी काय झालेलं की काहीच DJ नाही, कसलीच गाणी नाही, काय नाही. अखंड आम्ही चालत गेलेलो ते पण तोंडी गाणी बोलत आणि टाळ वगैरे वाजवत. तर त्याची आठवण इथे झाली मला. शंकराला की बेल वाहिला वाहिला शंकराला की बेल वाहिला वाहिला शंकराला की लाईट लावा लावा उजेडाला की लाईट लावा लावा उजेडाला. तर मंडळी आता हा आमचा दरवर्षीचा स्टॉप आहे जिथे आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबतो आणि तिथे सर्वजण फुगड्या घालत होत्या. आता सर्वांच्या फुगड्या घालून झालेल्या आहेत, मजा करून झालेल्या आहेत, सर्व थकलेत आणि आता वेळ झालेली नाश्ता करण्याची. तर आता बघूयात नाश्त्याला काय काय आहे ते. सर्वांनी मिळून यंदा वर्गणी काढलेली आणि त्यातूनच फटाके आणि खाऊचं सामान सर्व आणलेलं. तर आता नाश्ता वाटतं तरी पण बघा इथे उत्साह तसाच आहे सर्वांमध्ये. अजून फुगड्या अजून चाललेल्याच आहेत. मस्त अशी बॉक्स पॅकिंग आहे आणि बॉक्समध्ये आहे समोसा, कचोरी, लाडू आणि त्यासोबत फ्रुटी. तर आता सर्वजण इथे बसून मस्तपैकी या नाश्त्याचा आस्वाद घेत आहेत. सर्वांचं पोट अगदी भरून जाईल असा इनफ नाश्ता आहे.
तर मंडळी आता आम्ही आलो आहोत आमच्या देवेचीवाडी फाट्यावरती आणि तिथे पण मस्त अशी एक फटाक्यांची माळ फोडलेली आहे आणि आता थोड्याच वेळात आमचा विसर्जनाचा स्पॉट येईल. माझ्या उजव्या साईडला संपूर्ण नदीचाच भाग आहे, परंतु एक मस्त असा आता स्पॉट बनवलेला आहे गेल्या वर्षीपासून. तर तिकडे आता विसर्जन करायला खूप सोपं पडतं आणि पाठीमागून सर्वजण येत आहेत नाचत नाचत आपल्या गणपती बाप्पांना घेऊन. आणि तोपर्यंत आम्ही थोडं पुढे आलो कारण की बघा तुम्हाला मला दाखवायचं होतं. तर बघा अशा प्रकारचा विसर्जनासाठी एक स्पॉट तयार केलेला आहे गव्हर्नमेंटने इकडच्या. आणि नदीला पण यंदा भरपूर पाणी आहे, बघू शकता. प्रवाह थोडा कमीच आहे, नशीब पाणी जास्त फ्लोमध्ये नाही आहे, थोडं मीडियम फ्लोमध्येच आहे. आणि आता आलेलो आहोत गणपती बाप्पांना विसर्जनासाठी घेऊन. आता हळूहळू इथून आपल्याला उतरावं लागेल कारण की पायऱ्या एकदम गुळगुळीत झालेल्या आहेत. आता जिथे मी उभा आहे ना तिथे पण खूप स्लिपरी झालेले आहे. तर एकदम सावकाश आपल्याला गणपती बाप्पांना विसर्जन करावं लागणार आहे. आता एक एक करून गणपती बाप्पांना आणि गौराई मातेना इथे आम्ही ठेवतो आणि नंतर एक शेवटची आरती होईल आणि मग विसर्जन होईल. गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा जय जय पाया पडा देवाच्या.
बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना आमुच्या मनाला. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना आमुच्या मनाला. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना आमुच्या मनाला. मन व्याकुळते तुझला स्मरते, दुःख सांगू आता कोणाला. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना आमच्या मनाला. बाप्पाला